ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आपल्या रूममध्ये असतो आणि तो प्रताप व अस्मिता या दोघांचीही वाट बघत असतो. काही वेळातच ते दोघेही तेथे येतात. प्रताप विचारतो, काय रे अर्जुन, तू एवढ्या घाईघाईत आम्हाला का बोलवून घेतलंस? आणि ते सुद्धा अगदी घरातल्या घरात फोन करून, असं म्हणून ते जरा घाबरलेले असतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, डॅड बसा की जरा, आणि अस्मितालाही तू व्यवस्थित बसायला सांगतो. तेव्हा आता ती विचारते, अरे एवढं कसलं सिक्रेट आहे, सांग ना पटकन अर्जुन. मग अर्जुन शांतपणे सांगतो, हे पहा मधुभाऊ, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्ही सायलीला किती सपोर्ट करताय डॅड, हे मला पूर्णपणे दिसतंय. आणि अस्मिता, आई तू सुद्धा सायलीशी किती नीट वागतीये ना, हे सुद्धा मी ऑब्झर्व केलंय. त्यावेळी अस्मिता म्हणते, अगदी असंच काही नाहीये, मी चिडचिड केली तर बाळाला त्रास होईल ना, म्हणून मी व्यवस्थित वागते. तेव्हा अर्जुनने अस्मिताच्या मनातलं बरोबर ओळखलेलं असतं. तो म्हणतो, अस्मिताई तू ना एकदम मम्मासारखे आहेस, मनातून सायलीवर खूप प्रेम करते, परंतु बोलून दाखवायला सांगितलं तर तिचा इगो लगेच मध्ये येतो. त्यावरती अस्मिता म्हणते, ए बाबा माझा इगो वगैरे काही नाहीये, हा पण मम्मा अशी वागते. खरं मग प्रताप म्हणतो, अर्जुन अरे मी सुद्धा कल्पनाला समजवण्याचा प्रयत्न केला, ती विसरतच नाही. आणि मला असं वाटतं हा इगो नाही तर विश्वासघाताच दुःख आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि म्हणूनच आपण मम्माला हे सगळं विसरायला लावायचं आणि सायलीसोबत पुन्हा एकदा तिला प्रेमाने वागायला सांगायचं. त्यावेळी अस्मिता म्हणते, अर्जुन असं झालं ना तर घरातलं वातावरण अगदी आनंदी आणि छान होईल. पण मला सांग अर्जुन, मम्माच वागणं तरी कसं बदलायचं, कारण डॅडने सगळे प्रयत्न आता करून झालेत. मग आता अर्जुन त्याच्या मनात असणारी आयडिया सांगतो की तुम्ही दोघांनी मिळून सायलीला सारखं टॉर्चर करायचं. हे ऐकून आता या दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. ते दोघेही एकमेकांकडे बघतात आणि काय करायचं असं एकत्रच विचारतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, टॉर्चर करायचं आणि डॅड तुम्ही ना सायलीशी खूप वाईट वागायचं, तिला ओरडायचं, तुम्हाला मम्माचं वागणं पटते असं दाखवायचं, आणि तुम्ही सुद्धा असंच दाखवायचं की ती जी फसवणूक केली होती ना लग्नाच्या बाबतीत, ती सुद्धा तुम्हाला आवडली नाहीये. तेव्हा प्रताप आता अर्जुनचा हात हातात घेतो आणि म्हणतो, अर्जुन बाळा, अरे काय झालं ना, रात्रभर तुझी झोपच झाली नाहीये आणि म्हणून तुझा मेंदू कामच करत नाही, आणि म्हणूनच तुला असे हे चित्रविचित्र विचार सुचतायत. तुला ना आता सध्या झोपेची खूप गरज आहे, तू झोपा अर्जुन, झोप, असं म्हणून प्रताप त्याला झोपायला सांगतो. त्यावेळी अर्जुन म्हणतो, डॅड अहो मी खूप विचार केलाय आणि मगच या निर्णयापर्यंत पोहोचलोय. हा डॅड, तुम्हाला खरोखर सायली बरोबर वाईट वागायचंच नाहीये, तुम्हाला फक्त नाटक करायचे. आणि कसं आहे ना डॅड, मम्मा कशीही सायली बरोबर वागत असली ना तरीही तिला काही फरक पडत नाही, पण दुसरं कोणी सायली बरोबर असं वागलं ना तर तिला नक्कीच फरक पडेल आणि ते तिला अजिबात सहन होणार नाही. आणि मग हळूहळू मम्माही सायलीकडे वळेल आणि तिच्याशी अगदी प्रेमानेच वागू लागेल. तेव्हा प्रताप विचार करतो आणि म्हणतो तो की यामध्ये थोडंसं लॉजिक आहे अर्जुन, पण तुझा हा जो काही प्लॅन आहे ना त्यामध्ये अगदी भलं मोठं भगदाड आहे, कारण तुझ्या आईसमोर जर मी नाटक करायला लागलो तर ती क्षणातच ओळखेल, हे तर अशक्यच आहे असं प्रताप म्हणतो. तेव्हा अर्जुन सांगतो, डॅड अशक्य नाही, तुम्ही प्रयत्न करा, हो तुम्हाला नक्कीच जमेल. तेव्हा प्रताप म्हणतो, अरे तुला सांगायला काय जातंय, अरे तुला मी सांगतो, लग्नानंतर एका मित्राकडे मी पार्टीला गेलो होतो, तेही तिला न सांगता, पण काय माहीत तिला कुठून समजलं पर्यंत ती सारखी ऐकवत असते, अरे मला ती आणि हे असं नाटक करायला तू मला सांगतोस, हे बाबा मला जमणारच नाही, असं म्हणून प्रताप नकारच देतो. त्यावेळी अस्मिता म्हणते, आणि डॅड हे सगळ्यांसमोर सायलीच किती कौतुक करत असतात अर्जुन, कारण माझ्यावर करतात त्याच्यापेक्षा जास्त प्रेम ते सायलीवरच करतात. मग मम्मा या नाटकाला तरी कशी फसणार सांग बर अर्जुन. पुढे प्रताप म्हणतो, तुझी आयडिया ना भन्नाट आहे अर्जुन, पण तू
माणूस ना चुकीचं निवडलाय, मी ना सायलीला त्रास देऊ शकत ना कल्पना बरोबर खोट सुद्धा बोलू शकत. तेव्हा अर्जुन विचार करतो आणि म्हणतो, आता तुम्ही नाही करणार तर मग सायलीला त्रास तरी कोण देणार आणि तिला टॉर्चर तरी कोण करणार. त्यावेळी अर्जुनच्या मनात काहीतरी येतं आणि तो अस्मिताला म्हणतो की हे बघ. तेव्हा ती पटकन उठते आणि म्हणते, बाबा मला असं टॉर्चर वगैरे करायला नाही जमणार. हा पुढे अर्जुन म्हणतो, नाटक वगैरे नाही करायचं, तू जशी नॉर्मल वागतेस ना तसंच वागायचोस. तुला फक्त सायलीला त्रास द्यायचाय, ती जे काही करेल ना त्याला फक्त तू टोमणा मारायचास आणि मम्माला जाऊन सारखं सांगायचं की ती कशी इरिटेटिंग मुलगी आहे. दुसरीकडे प्रिया विशुद्ध होऊन पडलेली असते. त्यामुळे आता डॉक्टर विचारतात, कॉन्स्टेबल हिने शेवटचं कधी आणि काय खाल्लं होतं. त्यावरती कॉन्स्टेबल म्हणतात, नाही हिने खाल्लंच नाही काही कारण हिला तर जेलच जेवण आवडतच नाही, कारण परवा वरण भात खाल्ला होता. तेव्हा अश्विन म्हणतो, माझ्या बायकोने गेल्या 2 दिवसापासून काहीच खाल्लं नाहीये आणि हे तुम्ही आत्ता सांगताय हो. तिची अशक्तपणामुळे चक्कर आल्यावर तिची शुगर लो झाली असेल आता. तेव्हा डॉक्टर अश्विनला शांत राहायला सांगतात. मग आता कसा मी शांत राहू. माझी बायको 2 दिवस उपाशी आहे. तिला आत्ता ट्रीटमेंट मिळायलाच हवी. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलंच पाहिजे असं अश्विन म्हणतो. तर आता साक्षीला जबरदस्त असा धक्काच बसतो की ही प्रिया आता हॉस्पिटलमध्ये जाणार. मग त्यानंतर अश्विन म्हणतो, तुमचे सिनियर ऑफिसर आहेत, कुठे मला बोलायचे जरा त्यांच्याबरोबर. तेव्हा आता लगेचच कॉन्स्टेबल सिनियर ऑफिसरला बोलवण्यासाठी जातात. साक्षीच्या मनात मात्र धाकधूक तशीच राहते. अस्मिता आता विचारते की मी खरंच सायली बरोबर एवढी वाईट वागायची. तेव्हा अर्जुन आणि प्रताप दोघेही एकसाथ म्हणतात, हो. वेळी ती म्हणते, मी हे सगळं त्या तन्वीच्या नादाला लागून केलं होतं, पण माझं इंटेन्शन असं नव्हतं की तिला त्रास द्यावा. तेव्हा अर्जुन आणि प्रताप म्हणतात, हो आम्हाला माहीत आहे. मग त्या तन्वीला आता 7 वर्ष शिक्षा झाली आहे, बस म्हणावा आता जेलमध्ये. असं म्हणून अस्मिता आता अर्जुन आणि प्रतापला मदत करण्यासाठी तयार होते. त्यानंतर आता या दोघांनाही तेवढाच आनंद होतो. मग प्रताप म्हणतो, ऐक, जशी नॉर्मल अगोदर वागायची ना तन्वी असताने तू सायली बरोबर तसंच सेम वागायचं. तेव्हा अस्मिता म्हणते, हो चालेल. की प्रताप म्हणतो, अर्जुन आपण सायलीला विश्वासात घेऊन हे सगळं सांगायचं का. त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही डॅड, नाही अजिबात. सायलीला यातलं काही कळता कामा नाही, कारण तिला असंच वाटेल जर मला त्रास झाला तर मम्माला उगीच त्रास होईल आणि सायलीला होणारा जो त्रास आहे ना तो मम्माला असा ऑथेंटिक वाटायला हवा वा. तेव्हा प्रताप म्हणतो, हेही पडते बाळा मला तुझं. मग चला मिशन मम्मा. असं म्हणून अर्जुन हात पुढे करतो. मग आता त्याच्या हातावर अस्मिता आणि प्रताप दोघेही हात ठेवतात. तेव्हा अस्मिता म्हणते, चला आता मी खऱ्या अर्थाने मैदानात उतरणार, क्षण मम्मा पूर्ण करणारच. त्याचवेळी प्रताप म्हणतो, हो. आणि आपली प्रेमळ व गुणी त्याचबरोबर मायाळू कल्पना आता आपल्याला काही दिवसात दिसणारच. असा त्या तिघांचा आता प्लॅन होतो. तेवढ्यातच सायली तेथे येते आणि ती कपडे घेऊन आलेली असते. कपडे तेथे ठेवत ती त्या तिघांनाही विचारते, तुम्ही असे एकमेकांच्या हातावर हात का ठेवलेत. तेव्हा सायली आलेलं पाहून अचानकच हे तिघेही हात खाली घेतात. प्रतापला सायली बरोबर खोटच बोलता येत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही, आम्ही एक गेम खेळणार आहोत. तेव्हा अस्मिता म्हणते, हो. आणि आमच्या लहानपणीचा गेम आहे, आम्हाला खेळायचा आहे तो. म्हणून आणि तुला काय प्रत्येक आमच्या गोष्टीमध्ये नाक खुपसायचं असतं. तेव्हा सायली म्हणते, मला पण घ्या ना मग तुम्ही गेम खेळायला. तेव्हा अस्मिता म्हणते, जा बाबा, मला ना आता गेम्स खेळायचा नाही. असं म्हणून ती राग व्यक्त करत तेथून जाते. तेव्हा अस्मिता येऊ, थांबा ना असं सायली म्हणत असते, परंतु अस्मिता थांबत नाही. त्यानंतर ती आता अर्जुन आणि प्रतापकडे लगेचच डोकावून बघते आणि हसते आणि डोळा मारून थम्स अप करते. सायलीच लक्ष मागे जात तर अस्मिता तोपर्यंत तेथून गेलेली सुद्धा असते. तेव्हा सायली विचारते,
हो बोला ना, काहीतरी बोला. अर्जुन म्हणतो, अग ती तशीच आहे, जाऊ दे. त्यानंतर अस्मिता पुन्हा एकदा डोकावून पाहते आणि म्हणते, मी जाते. हा अर्जुन इशारा करूनच म्हणतो, हो जा. मग अर्जुन कुणाला इशारा करतोय हे सायलीला कळत नाही. पुन्हा ती मागे पाहते, तोपर्यंत अस्मिता गायब असते. त्यानंतर अर्जुन विषय टाळतो आणि म्हणतो, सायली, तू कपडे ठेवायला आली आहेस ना, मला दे, मी ठेवतो. सायली म्हणते, नको नको, मी माझी ठेवते. त्यानंतर तो कशीबशी तिच्याकडून कपडे घेतो आणि म्हणतो, तू जा की खाली जा, तुला खाली खूप काम असतील. सायली म्हणते, अहो पण अर्जुन म्हणतो, नाही जा की तू खाली. अगं मम्मा ओरडेल नाही तर काम संपवूनच या. हा त्यानंतर सायली आता तेथून जाते. अर्जुन पटकन ती कपडे बेडवर टाकतो आणि म्हणतो, काय करायचं? प्रताप म्हणतो, अरे अर्जुन, ही नाटक वगैरे आपल्याला जमणार नाही. हा अरे सायली आली तर एवढी धांदल उडाली. ऑलरेडी तिला संशय सुद्धा आला असेल की आपण हे सगळं ना फक्त नाटक करतोय. आता मला असं वाटतंय आपल्याला कुमकची मदत घ्यायला हवी. अर्जुन डोक्याला हात लावतो आणि विचारतो की कोण कुमक? तेव्हा कुमक म्हणजे सैन्य, असं प्रताप म्हणतो. त्यावेळी आता अरे अस्मिता आता सायलीला टॉर्चर करणार, तिला त्रास देणार म्हटल्यानंतर कल्पनाला सायलीकडे ढकलायला आपल्याला कोणीतरी हवंच नाही इथे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे. तेव्हा प्रताप विचार करतो की कुणाला बोलवावं. मग त्यानंतर त्याच्या लक्षात येतं. तेव्हा तो म्हणतो, प्रतिमा. तेव्हा अर्जुन म्हणतो, फॅन्स्टिक आयडिया. मग प्रताप म्हणतो, तिला आपण आपल्या सैन्यामध्ये दाखल करून घेऊयात, म्हणजे ती काय करेल रे? अर्जुन कल्पनाला सायलीच महत्त्व पटवून देऊ शकेल. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की मी फोन करतो हा आत्याला आणि इकडे बोलवून घेतो. असं म्हणून तो लगेचच प्रतिमाला कॉल लावतो. तेव्हा कॉल केल्यानंतर लगेचच तो म्हणतो, आत्या ऐक ना. मग तिकडून प्रतिमा विचारते, अरे सायली ठीक आहे का? अर्जुन म्हणतो, हो ती एकदम ठीक आहे, पण ती आणखी ब्री व्हावी यासाठी मी डॅड आणि मिताईने काहीतरी ठरवलं आणि त्या सगळ्यामध्ये आम्हाला तुझी मदत लागणार आहे, असं अर्जुन सांगतो. दुसरीकडे प्रिया आता जरा शुद्धीवर आलेली असते आणि मग ती म्हणते की माझ्या अंगात त्राणच नाहीये, मला सारखी चक्कर येतीये. तेव्हा अश्विन म्हणतो, हे बघ मी आहे तुझ्या बरोबर, तू नको काळजी करूस. तेव्हा सगळेजण आता प्रियाकडे पाहत असतात. प्रिया मात्र नाटक करत असते आणि हे साक्षीला चांगल्या प्रकारे माहीत असतं. तर अश्विन सर्वांवरच भडकतो आणि विचारतो, तुम्ही सर्वजण असं माझं तोंड का बघताय? अहो हिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. मी असं म्हणतोय तुम्हाला, अहो हिला इथे जर काही झालं तर जबाबदारी घेणार कोण? आता जे ऑफिसर्स आलेले असतात ते म्हणतात, हे पहा कोणत्याही कैद्याला इथे चांगली ट्रीटमेंट ही मिळतेच, क्लिअर असल्याशिवाय आम्हाला हिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करताच येणार नाही. तेव्हा अश्विन रागातच म्हणतो, अहो तुमच्या प्रोसिजरमध्ये ना एखाद्याचा जीव जाईल. इथे साक्षीला माहीत असत ही भामटी नाटक करतीये म्हणूनच ती रागाच्या भरात म्हणते, काही जीव वगैरे जात नाहीये तिच्या, कारण स्वतःचा बीपी कसा लो होईल ना हे बरोबर बघितले तिने. काही नाही, ही सगळी नाटक सुरू आहेत आणि जेलमधून बाहेर पडण्याची ही धडपड सुद्धा सुरू आहे. तेव्हा अश्विन पुन्हा रागात साक्षीवर ओरडतो की तुझं तोंड ना तू बंद ठेव, जस्ट शट युअर माउथ, आणि तुझा इथे काहीही संबंध नाहीये. त्यावेळी साक्षी विचारते, कसा संबंध नाहीये? या प्रियामुळे ना पूर्ण आयुष्याचा सत्यानाश झालेला आहे. त्यामुळे तिच्या बाबतीत जे जे काही घडेल ना त्या सगळ्या बाबतीत माझा तिच्याशी संबंध असणारच. मग आता असं म्हणून साक्षी रागाच्या भरातच प्रियाला म्हणते, चल उठ, काहीतरी 2-4 घास खाऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल. ओ डॉक्टर, हिला 2-4 गोळ्या द्या, म्हणजे हिला ना जरा व्यवस्थित बरं वाटेल, हिच्या बीपी सुद्धा कंट्रोल होईल आणि तिची नाटक सुद्धा बंद होतील. कारण साक्षीला माहीत असतं प्रिया अगदी स्वतःला सोडवून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. त्यानंतर इकडे अर्जुन आणि त्याचबरोबर प्रताप दोघेही प्रतिमा कधी येते ना याचीच वाट बघत असतात. मग आता काही वेळातच प्रतिमाही तेथे येते. तेव्हा आत्या तू आलीस, असं म्हणून अर्जुन प्रतिमाकडे जातो.
त्यावेळी प्रताप म्हणतो, तुला फोन केला अर्जुनने आणि तू लगेचच आली. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो ना, यावं लागलं. तेव्हा सायलीला सुद्धा प्रतिमाला पाहून खूप म्हणजे खूपच आनंद होतो आणि मग ती म्हणते, हे ताट मी किचनमध्ये ठेवून आले. हा असं म्हणून ती किचनकडे जाते. मग आता इकडे अर्जुन, प्रताप आणि प्रतिमा तिघेही त्यांच्या प्लॅन विषयीच बोलत असतात. तेवढ्यातच रूममधून बाहेर आता कल्पना येते आणि हॉलमध्येच निघालेली असते. अस्मिताच लक्ष तिच्याकडे जातं. ती पटकन टेबलवर अशी थाप मारत अर्जुन व प्रतापला सांगते की मम्मा आली आहे, असं म्हणून ती प्लॅनला सुरुवात करायला सांगते. मग आता सायलीवर वर लगेचच ती ओरडते, सायली, तुला किती वेळा सांगितलंय ग माझ्यासाठी? तू ड्रायफ्रूट लाडू बनवत चल. आता एका वाटीत सगळे ड्रायफ्रुट्स घेऊन ये आणि माझ्यासमोर ठेव इथे. अगं एवढा कसा कंटाळा तुला? तेव्हा सगळेजण अस्मिताकडे जातात. त्यावेळी लगेचच ती कल्पनाला विचारते, मम्मा, या घरात माझे डोहाळे पुरवले जाणार आहेत की नाही? त्यावेळी कल्पना म्हणते, तुझे लाड तर नेहमीच पुरवले जातात ना या घरात. तेव्हा आता सायली म्हणते, अस्मिता ताई, मला खरंच माहीत नव्हतं तुम्हाला ड्रायफ्रुट्स लाडू हवे आहेत. नाहीतर मी खरंच तुमच्यासाठी बनवून ठेवले नसते का? तेव्हा अस्मिता आता उठते आणि विचारते, काय किती खोटारडी आहेस तू? काल तर आपलं बोलणं झालं होतं ना लाडू बनवण्याविषयी, तरीही तू अजूनपर्यंत बनवले नाहीस. तेव्हा सायली आश्चर्याने म्हणते, अस्मिता ताई, खरंच आपलं बोलणं नाही झालं या विषयावर, नाही तर मी बनवून ठेवले नसते. ठीक आहे, मी बनवते लगेच, असं म्हणून सायली विचारते, अजून तुम्हाला काही हव्य का? मला सांगा, मी देते. तेव्हा अस्मिता रागातच म्हणते, बाई, तुझे ना अजून कोणतेही माझ्यावर उपकार नको आहेत आणि मला माहिती आहे ना हे सगळं तू खोट करतेस आणि उगीचच अशी सर्वांसमोर गोड गोड वागतेस, कारण माझे डोहाळे पुरवते असं दाखवतेस आणि सगळ्यांची पाठवळ आली की लगेचच माझ्याकडे दुर्लक्ष. तेव्हा अर्जुन, प्रताप नुसते एकमेकांकडे बघत बसतात, कारण त्यांना माहीत असतं अस्मिता शिवाय ही एवढी चांगली ऍक्टिंग कोणीही करू शकत नाही. त्यानंतर सायली विचारते, अस्मिता ताई, पण मी असं का करेल? तेव्हा अस्मिता म्हणते, कारण की तुला सगळ्यांसमोर असंच दाखवायचं ना की तू किती चांगली आहेस आणि मी किती वाईट आहे म्हणून. तेव्हा कल्पनाला अस्मिताच हे चिडणं वगैरे अजिबात आवडत नसतं. त्यावेळी सायली विचारते, काय हो अस्मिता ताई, तुम्ही माझ्याशी असं का वागताय? आश्रमात आला होतात तेव्हा तर तुम्ही. मग आता अस्मिता तिला पुढे बोलूच देत नाही. ती म्हणते, बाई, आता इथे आश्रमाचा विषय काढू नकोस. मी तिथे आले होते त्यामुळे तुझ्या सगळ्या चुका माफ असं होत नाही ना? मग त्यावेळी कल्पनाला तर राहावतच नाही, कारण सायलीचा अपमान तेथे होत असतो. तेव्हा ती म्हणते, अस्मिता, तुला सांगितलं ना, चिडचिड अजिबात करायची नाही. मग अर्जुन, प्रताप एकमेकांकडे बघतात. अर्जुन म्हणतो, मम्मा, अस्मिताईचा आपलं असंच आहे. माझी बायको दिसली की नुसतं टॉर्चर कराय आणि तिला बडबड करायची. आणि अस्मिताई, तुला माझ्या बायकोचा एवढा राग येतो, मग तिला ते लाडूच बनवायला सांगू नकोस ना तू? तेव्हा प्रताप आता रागातच म्हणतो, अर्जुन, तू अस्मिता बरोबर एवढे एरवी भांडतोस? मी काही बोलत नाही, पण या अशा दिवसामध्ये तिला त्रास दिलेला मला अजिबात चालणार नाही, समजलं? तेव्हा अस्मिता लगेचच अशी नाक मुरते. दुसरीकडे अश्विन खूपच बडबड करत असतो. त्यामुळे ऑफिसर विचारतात, आता आमच्या डॉक्टरांनी काय करायचं हे तू ठरवणार आहेस का? तेव्हा साक्षी म्हणते की तुम्ही सगळ्यांनी कसं वागायचं हे ती प्रिया ठरवतीये, हे तुम्हाला कळत नाही का? आणि तुम्हा सगळ्यांना मॅनिपुलेट करतीये ती. तेव्हा अश्विन रागात उठतो आणि म्हणतो, मॅनिपुलेट तर तू करतीयस आणि तन्वीवरच्या ना सगळा राग काढतायस तू. आता डॉक्टरांनी सुद्धा सांगितले आणि मला सुद्धा दिसतंय की माझ्या तन्वीला ना बरं नाहीये आणि मी तुम्हा सगळ्यांना मघापासून सांगतोय की तिला बरं नाहीये, तिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागेल. पण तुम्ही ऐकतच का नाही आहात? आणि जर माझ्या बायकोला इथे काही झालं ना
तर मी ही गोष्ट अगदी वरपर्यंत घेऊन जाईल. तुम्हाला अगोदरच सांगतोय. आणि तुमच्या जेलमध्ये कैद्यांना कसं वागवलं जातं, कसं ट्रीट केलं जातं, ही गोष्ट मी मीडियापर्यंत घेऊन जाईल. असा प्रियाच्या बाजूने स्टॅड घेत अश्विन सर्वांनाच अगदी धमकावत असतो. तेव्हा सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हिचा बीपी खरंच खूप लो झालाय, त्यामुळे हिला हॉस्पिटलाइज करावं लागेल. त्यावेळी ऑफिसर्स म्हणतात, तुम्ही रिपोर्ट द्या, मी पुढची प्रोसिजर करतो. तर इकडे आता प्रताप विचारतोय, सायली, तिने तुला ड्रायफ्रुट्स लाडू बनवायला सांगितले होते ना, मग तू वाद का घालत बसलीस? त्यावेळी सायली विचारते, अहो वाद कसला वाद? मग आता प्रताप जरा गडबडबडतो आणि म्हणतो, हा वादच झाला ना सायली. मग आता प्रताप म्हणतो, हे बघ, मी नेहमी तुझ्याबरोबर चांगलं वागतो, परंतु हा अस्मिताच्या बाबतीत हलगर्जीपणा झालेला मला अजिबात चालणार नाही. मग सायली आता अगदी तळमळीने म्हणते, बाबा अहो, मी कुणाची शपथ घेऊन सांगू, मला खरंच माहीत नव्हतं अस्मिता ताईंना ना ड्रायफ्रुट्स लाडू हवेत, अहो नाही तर मी खरंच ते लाडू बनवले असते. तेव्हा अर्जुन लगेचच प्रतापला असा धक्का मारत असतो की बोला ना बाबा, बोला. त्याचवेळी प्रताप म्हणतो, आता तू माझ्याशी वाद घालत बसणार आहेस का सायली? यावरून अग, तुझ्यामुळे माझ्या गरोदर असलेल्या लेकीची एवढी चिडचिड होतीय आणि तुला काय वाटतं मी हे बघत बसू का? तेव्हा प्रतिमा म्हणते, प्रताप हा विषय आता पुरे रे. तेव्हा तो म्हणतो, अरे पण मग आता प्रतिमा म्हणते, अरे बास. तेव्हा ती म्हणते ना की ती लाडू बनवेल. सायली, अग बनवशील ना तू ड्रायफ्रुट्स लाडू? असं प्रतिमा विचारते. तेव्हा सायली म्हणते, हो नक्कीच बनवेल. त्यावर ती अस्मिता म्हणते, पण मला आता लाडूच नको आहेत, कारण माझा मूडच गेला. कारण सायलीला सुद्धा तो घालवायचा होता ना. माझा मूड थक्यू हा सायली. आणि बाळाकडूनही थॉक्स असं आता तिला टोमणा मारतच ती म्हणते, आणि बाळाकडूनही थॉक्स असं म्हणून अस्मिता जायला निघते. सायलीला वाईट वाटतं आणि ती म्हणते, अस्मिता ताई असं नाही हो, मी बनवते की लाडू. त्यावेळी प्रताप सुद्धा मुद्दाम नाटक करत म्हणतो, सायली मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, मला तुझ्यामुळे माझ्या अस्मिताच्या डोळ्यात पाणी आलेलं अजिबात चालणार नाही. हा तेव्हा आता कल्पनाची घालमेल सायलीसाठीची होत असते आणि हे प्रतिमा बरोबर पाहत असते. आता तिला असं वाटत असतं की सायलीच्या बाजूने स्टॅड घ्यावा, पण कल्पना मनातल्या मनातच सायलीसाठी अगदी कुडत राहते. त्यावेळी सायली अक्षरशः रडकुंडीला येते आणि म्हणते, बाबा हो, तुम्हाला खरंच असं वाटतंय का की मी अस्मिता ताईंकडे दुर्लक्ष करतीये? तिला आता रडूच येत आणि ती म्हणते, बाबा अहो, कदाचित अस्मिता ताईंनी मला सांगितलं सुद्धा असेल ड्रायफ्रुट्स लाडू बनवायला, माझं लक्षण असेल. अहो कदाचित मी मधुभाऊंच्या सुद्धा विचारात असू शकते. अहो बाबा, निदान तुम्ही तरी मला जरा समजून घ्या हो प्लीज. आणि तुम्हीच माझ्याशी जर असं वागायला लागलात बाबा, तर मला खरंच सहन नाही होणार हो. तेव्हा प्रताप आणि अर्जुनला सुद्धा वाईट वाटतं. मग प्रताप लगेच म्हणतो, हे बघ, तुला जर असं वाटत असेल ना मी तुझ्याशी असं तुटक वागायला नको, तर इथून पुढे अस्मिताकडे लक्ष देऊ. असं म्हणून प्रताप हा लगेचच तेथून जातो. तर कल्पनाला खूप वाईट वाटत असत सायलीबद्दल. आणि अर्जुन आता कल्पनाकडे बघतो आणि त्यालाही माहीत झालेलं असतं की मम्माला वाईट वाटले सायलीविषयी. मग अर्जुन रडणाऱ्या सायलीकडे पाहतच राहतो आणि मनातच विचार करतो, बायको हे बघ, हा थोडासा त्रास तू अजून सहन कर, कारण हा त्रास झाल्यानंतर काही दिवसानंतर तुला आनंदच आनंद मिळणार आहे आणि यासाठीच आमचे हे प्रयत्न सुरू आहेत. असं म्हणून तो सायलीकडे पाहत राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सगळेजण जेवण करत असतात. तेव्हा अस्मिता सायलीला टॉर्चर करते आणि म्हणते की आता तुझं तोंड बघून जेवण ना मला खरंच खूप कठीण जाणार आहे. आता मी माझ्या रूममध्ये जाऊनच जेवते. असं म्हणून अस्मिता तिथून जायला निघते. प्रताप म्हणतो, झालं ना आता, तुझ्या मनासारखं झालं असेल ना, उठवलंस ना माझ्या अस्मिताला ताटावरून? त्यावेळी अर्जुन म्हणतो, मलाही नाही जेवायचं, मी निघालो. तेव्हा सायली म्हणते, थांबा, आता जर कुणी न जेवता उठलं ना
तर मी फक्त आज रात्री नाही, पुढचे 3 दिवस अन्न पाण्याचा त्याग करेन. त्यानंतर आता सायलीबद्दल सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं. तर सायलीने जेवणच केलेलं नसतं म्हणून कल्पना एक ताट वाढते. प्रतिमा विचारते काय कुणासाठी, तेव्हा हिच्यासाठी वाढतीये कारण मला माहिती आहे आज अस्मिताच्या बाबतीत जे काही झालं त्यात हिची अजिबातच चूक नाहीये. आणि मग चूक नाहीये तर शिक्षा तरी का भोगायची असं ती म्हणते आणि सायलीला सांगते की जेवण करून घे. तेव्हा प्रतिमा म्हणते आता तरी जेवण करशील ना सायलीली. अगं बघ, तुझ्या सासूने अस्मिताच्या विरोधात जाऊन तुझी बाजू घेतली आहे तेव्हा सायली आता जेवण करते तर कल्पना तिच्याकडे पाहतच राहते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.